आज आपण करणार आहोत पनीर आचारी कुर्मा। तुम्ही खाल्ली आहे का कधी ही रेसिपी? नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करा, तुम्हाला डेफिनेटली आवडेल। तर त्यासाठी आपण तेल गरम करायचे कढईत, त्याच्यात पनीरचे तुकडे, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची यांचे तुकडे टाकायचे। त्यात छान परतून घ्यायचे 1-2 मिनिटं। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट, आचारी मसाला टाकायचा आहे। छान 1-2 मिनिटं परत परतायचं आहे आणि ते मिश्रण एका ताटात काढून ठेवायचं आहे। त्याच कढईत आपण आता तेल गरम करू। जिरे छान तडतडले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तो छान गुलाबी रंग आला की त्यात हिंग, हळद, तिखट, आचारी मसाला, धने जिरे पूड छान टाकून आपण परतून घ्यायचं आहे। त्यात गरम पाणी टाकायचे म्हणजे आपले हे सगळे मसाले आहेत की नाही ते चिकटणार नाहीत। आणि छान उकळी आली की त्यात घुसळलेलं दही टाकायचं आहे। बघा मस्त घुसळलं आहे, ते त्यात टाकलं की ते छान हलवून घ्यायचं आहे। त्याला उकळी आली, तेल सुटू लागलं, मस्त असा ग्रेव्हीला कलर आला आहे। त्यात आता मीठ टाकायचं आहे आणि आपण आता छान हलवून घेतलं की गरम पाणी टाकणार आहोत। तुमच्या भाजीची जशी कन्सिस्टन्सी असेल, तुम्हाला आवडत असेल तेवढं गरम पाणी टाका। त्याला छान उकळी आली की आपण ह्या भाज्या टाकणार आहोत। भाज्या छान ग्रेव्हीमध्ये मस्त हलवून घ्यायच्यात। त्यात परत आपल्या भाजीच्या कन्सिस्टन्सीनुसार गरम पाणी टाकायचं आहे। त्याला छान उकळी येऊन द्यायची। त्यावर आता फ्रेश क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। आवडली का रेसिपी? तर लाईक आणि सबस्क्राईब करा। ही रेसिपी नक्की ट्राय करा।